उत्कर्ष गोलंदाजी मार्कवर आर्य राहुल आणि केदार पाटील ओपनिंग जोडी. हलक्या हाताने मात्र आर्यने यावेळेस स्ट्रोक खेळलाय. एक धाव मात्र पूर्ण केली. सिंगलने यावेळेस खातं खोललं जातंय. अगदी महत्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी बघायला गेलं तर. आर्य राहुल आणि त्याच्या जोडीला आपण बघू शकतात केदार पाटील. परत तयार. ओहो, स्टंप टू स्टंप गोलंदाजी. हलक्या हाताने चेंडूला ग्लान्सचा फटका खेळला जातोय. एक धाव पूर्ण केली. याची देई याची डोळा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. SKPL सूर्यवंशी क्षत्रिय कुणबी प्रीमियर लीग 2025 हे भव्य दिव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आजचा दुसरा दिवस स्पर्धेचा आणि मॅच चौथी आपल्याला पाहायला मिळते. प्रॉपर ब्लॉक चेंडू टाकला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक पूर्ण केली. दुसरी धाव मात्र इथून मिळणार नाही. अगदी असं म्हटलं जातं की स्पर्धाचा विचार करणं ही वेगळी गोष्ट आहे आणि त्याला सत्यात उतरणं ही अलग गोष्ट आहे. त्याकरता मात्र आम्हाला ज्या ज्या व्यक्तींनी मदत केलेली आहे त्या व्यक्तीचं मात्र खूप खूप धन्यवाद. आणि खास करून संघमालक जे महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. संघमालकाचं खूप मोठं हातभार असतो. अहो परंतु नशिबाची साथ मिळते. कीपरच्या डोक्यावरून चेंडू निघून जातोय. एक पूर्ण केली आणि दुसरी धाव देखील पूर्ण होत आहे. फुलटच चेंडूवर एज लागली होती. फटका फसला होता परंतु नशिबाची साथ होती आणि नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला आणि त्या चेंडूवर दोन धावा आल्या. शॉर्ट थर्डमॅनला चेंडू इकडे मात्र कळला नाही. फिरला गेला समोरून आणि यावेळेस दोन धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. धावसंख्या 5. चेंडू फेकून झाले 4. अगदी क्रिकेटचा खेळ भरपूर खेळला जातो. फलंदाज गोलंदाज उत्कर्ष यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. उत्कर्ष राऊतच्या बॉलवर आता मात्र शॉर्ट पिच चेंडूला पॉइंटच्या भागामध्ये खेचलाय चौकार. 4 धावा. पाच चेंडू 9 धावा. लास्ट बॉल. अपील मात्र केली होती. बॅटची एज लागते. एक धाव पूर्ण केली. षटक क्रमांक पहिलं समाप्त होताना धावाचा विचार केला. 10 धावा धावपलकावर लागले जात आहेत. अजवडीचे बॉबी देसले आलेला आहे. नवीन गोलंदाजी मार्कवर. धन्यवाद डीजे मास्टर. यावेळेस आपण पाहू शकतात उर्वी डीजे वाजताय. कालच्या दिवसामध्ये मात्र उर्वीचा वाढदिवस होता. आमचे रोहितदादा पाटील म्हणजे रोया भाऊ यांची मुलगीचा 10वा वाढदिवस काल साजरा करण्यात आला. आणि इथे आपण बघू शकतात अगदी आमचा गोड आवाज जो तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याच्या मागे मोठं कारण आहे आणि त्याचं नाव आहे उर्वी डीजे. गोलंदाज तयार. बॉबी देसले आपल्याला पाहायला मिळते. पहिलं षटक आणि संघाचं दुसरं षटक. आतमध्ये येऊन खेळताना प्रयत्न केला. कॅच घेण्या अगोदरच मात्र बॉबीने अपील केली होती की कुठे ना कुठे इकडे मात्र विकेट येईल का. कीपरच्या हातापर्यंत चेंडू पोहोचला नाही. डॉट बॉलने सुरुवात केली. ऑफस्टम्पच्या बाहेर चेंडू फेकला जातोय. अगदी बघायला गेलं तर आपण बघू शकतात की 5व्या ते 6व्या स्टंपवर चेंडू टाकण्यात आला. फलंदाज पाहायला मिळतोय ज्याच्या बॅटमधून एक चौकार आलाय. केदार पाटील 5 चेंडू मागे 8 धावा करतोय. 2 मध्ये 2 वर पोहोचलाय आर्य राहुल ऑन द ओव्हर द विकेट. गुड बॉल परंतु काय कमालीचा फटका. उंचच गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येणार. गुड कॅच. चांगली जजमेंट. पहिला विकेट. पहिला झटका. बॅक टू डगआउट.
थँक्यू डीजे मास्टर. आपण बघू शकतात की चांगली कॅचिंग करताना वैभव देलवाडी गावचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये हितेश. अगदी मागच्या मॅच मध्ये जर विचार केला तर 80 धावा बनवल्या होत्या टीम राहुल रॉयल्सने. आणि आता मात्र बघूया कितपर्यंत मजल मारली जाईल. सुनिकेत 11 समोर आहे. काय स्ट्रोक खेळलाय ओव्हर पिच चेंडूला अगदी डोक्यावरून गोलंदाजाच्या वन बाउन्स बाउंड्री लाईन पार येतोय खणखणीत चौकार. उचलला जातोय फुल टच बॉल, परंतु इकडे फायदा उचलता आला नाही. काय चमालीचं क्षेत्ररक्षण शॉर्ट लॉंग लेग रिजनला केलं जातंय. मी म्हणेल की खराब चेंडू होता. समीर आपल्याला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. यावेळेस खराब फेकी, अगदी खराब फेकी होत असताना समीर कडून क्षेत्ररक्षण अगदी चांगलं केलं, परंतु पुढचं काम मात्र बरोबर झालं नाही. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 16 धावा धावफलकावर. कीपर मात्र पुढे जातोय आणि इथे मात्र ऐकून खेळाडू सोबत थोडी चर्चा होत आहे, कारण की मागचा चेंडू खराब होता. अगदी कुठेही फटका सजवण्यासारखा चेंडू मिळाला होता. आउट ऑफ पार करण्याचा चेंडू मिळाला होता. फुल टॉस बॉल, त्यावर 2 धावा. यावेळी चांगल्या टप्प्यावर चेंडू हाताळला जातोय. हलक्या हाताने खेळलं जाते. 1 धाव पूर्ण केली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 17 धावा धावफलकावर. चेंडू 5 फेकून झालेत. आतापर्यंत 7 धावा खर्च केले आहेत गोलंदाजाने. त्यामध्ये एक खणखणीत चौकार आहे. लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळते. आजच्या दिवसातली 4थी मॅच. यानंतर 5वी मॅच आजच्या दिवसातली आपल्याला पाहायला मिळेल, ती म्हणजेच शिवतीर्थ 11 आणि सुनिकेत अक्करपट्टी. सुनिकेत 11 अक्करपट्टी आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला फटका स्विंग केलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक. ओहो, पाय थोडे स्लिप झाले होते. मी म्हणेल की वैभव बुटाचं सोल घासून गेले की काय. वैभवची ग्रीप बसत नाही आहे मैदानाला. आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात 1 धाव पूर्ण केली. षटक क्रमांक 2 समाप्त होताना 2 षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा 1 गडी बाद. देऊया संधी डीजे जॉकीला. पुन्हा एकदा जे स्कोरर मात्र आलेले आहेत तर कुलदीप यांचं स्वागत आहे. अगदी आपण बघू शकतात एक देखणी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पंचाच्या भूमिकेत किरण केणी, यतीश तामोरे आणि सागर पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी ऑफिशियल 3 पंच. विश नेटवर्कच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण घर बसल्या आपण स्पर्धेचा आनंद घेऊ शकतात. पहिलाच बॉल उडवलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक, परंतु 1 बाउन्स. यावेळेस चेंडू उडवला जातोय. कॅचवर येण्याचा प्रयत्न केला नाही. 1 धाव पूर्ण केली दोन्ही फलंदाजाने. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 18 धावा 19 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 आणि गोलंदाज उत्कर्ष राऊत, मागच्या मॅचचा हिरो. हितेश पाटील स्ट्राईकवर येतोय. षटक क्रमांक 3 पहिला चेंडू. अगदी यावेळेस हवेमध्ये चेंडू खेळण्यात आला होता. डीपमध्ये 2 खेळाडू परंतु चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. 1 बाउन्स चेंडू अडवला. पुन्हा एकदा हवेमध्ये आहे. इथे थोडा अवघड आहे. चेंडू नोमॅन्स लँडमध्ये पडणार. 38 सर्कलमध्येच 1 पूर्ण केले. दुसरी धाव देखील पूर्ण. अगदी चकवा चेंडू हाताळला होता. फसवण्यात आलं होतं फलंदाजाला, परंतु इकडे मात्र नोमॅन्स लँडमध्ये चेंडू पडला.
धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 21 स्कोर कार्डवर षटक क्रमांक 3 हाताळताना गोलंदाज उत्कर्ष राऊत आपल्याला पाहायला मिळते. ओहो फसवा स्लोवर चेंडू चेंज ऑफ पेस विकेटकडे गेला नाही. मी म्हणेल थोडा निगेटिव्ह क्रिकेट. ऑस्ट्रेलियासारखं पॉझिटिव्ह खेळणं गरजेचं आहे. इथे डायरेक्ट हिट आलं असतं तर कुठे ना कुठे एक विकेट मिळाला असता, परंतु काहीतरी रणनीती असेल, काहीतरी प्लॅनिंग असेल सुनिकेत 11ची, त्यानुसार टीम मात्र खेळते. आपल्याकडे ए प्लॅन तयार पाहिजे, ए प्लॅन फेल झाला तर बी प्लॅन तयार पाहिजे. फटका फसलाय, उंच गेलाय, मात्र इकडे बघूया समीर पोचू शकेल का. सॉरी समीर नव्हता तिथे. आता मात्र समीर चेंडू अडवतोय. एक पूर्ण केली आणि इतका कमकुवत थ्रो होता की 3 पूर्ण झालेले आहेत. खांदे अगदी मात्र नाजूक दिसत आहेत. टेनिस क्रिकेटमध्ये बऱ्याचशा खेळाडूचे खांदे दुखापत आपल्याला पाहायला मिळते आणि यावेळेस आपण बघू शकतात यस सुनिकेत 11चे संघमालक सुनिकेत जी पाटील आदरणीय सन्माननीय त्यांना मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावर या. आपलं स्वागत आहे. यावेळेस मात्र कॉस्बॅटेड फटका सजवला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 बाउन्स चेंडू मात्र बाउंड्री लाईन पार जातोय. चौकार 4 धावा एसटीजे. साहेब इकडे उपस्थित झाले. सुनिकेत 11चे संघमालक. पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका स्विंग केला आहे. डीपमध्ये बॉबी आहे. एक पूर्ण केली, दुसरी धाव देखील पूर्ण. आणि आताच्या षटकामध्ये मात्र जर विचार केला तर 13 धावा हा खर्च होताना पाहायला मिळत आहेत. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 31 स्कोर कार्डवर एसडीजे. जे मुख्य व्यासपीठावर त्याचं यथोचित स्वागत केलं जाईल आणि त्यांच्याबरोबर त्यांचे मित्रगण. यस कॅमेरामॅन कॅमेरा येऊ दे. आमच्या मुख्य व्यासपीठालक सुनिकेत जी पाटील साहेब यांचं मुख्य व्यासपीठावर स्वागत केलं जात आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. आणि त्याचबरोबर त्यांचे मित्र देखील इकडे उपस्थित आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. भावेश आपल्याला पाहायला मिळते. येस आता चाललेले आहेत सुनिकेतदा. त्याकरता त्यांच्या माहितीसाठी मी सांगतो की 3 षटकं समाप्त झालेली आहेत आणि 31 धावा धावपलकावर लागल्या जातात. फिल्डिंग करताना सुनिकेत 11 आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करताना राहुल रॉयल्स पाहायला मिळते. आणि बघूया इथून बाजी कोण मारणार, डबल आर की सुनिकेत 11. गोलंदाजी मार्कवर तयार होत असताना मिस्टर हर्षल ज्याने मागच्या मॅचमध्ये कमालीचे 2 षटक हाताळले होते. अगदी थांबून ठेवलं होतं, जकडून ठेवलं होतं बॅटिंग टीमला, बांधून ठेवलं होतं बॅट्समनला. इथे तेच करेल का बघूया. पहिलाच बॉल घेऊन तयार होणार. खऱ्या अर्थाने डेंजर एंडने मात्र गोलंदाजी करतोय, कारण की वारा आता वाहतो या ठिकाणी. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी अनुकूल आहेत हे वारे. चला कोणी एकाने क्षेत्ररक्षण लावा. तू कन्फ्यूज झालाय क्षेत्ररक्षक की कुठे जाऊ मी. चला स्पीडअप ठेवा. सुनिकेत 11 पहिला बॉल घेऊन तयार होणार. गोलंदाज मात्र चौथ्या षटकातला हर्षल. ओहो डॉट बॉल. चांगली सुरुवात. मागच्या मॅचमध्ये देखील असेच काही गोलंदाजी पाहायला मिळाली होती. अगदी मात्र लाईन आणि लेंथ मेंटेन करताना गोलंदाज पाहायला मिळतोय.
अचूक टप्पा बेधक मारा आपल्याला पाहायला मिळाला मागच्या मॅचमध्ये देखील आणि इथे देखील तशीच सुरुवात जिथून सोडलं होतं तिथून सुरुवात केलेली आहे. अगदी जे जे संघमालक या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं खूप खूप धन्यवाद. असं म्हटलं जातं की एखाद्या गोष्टीसाठी मदत करायला पैसे नाही तर मोठं मन लागतं. हे मोठं मन दाखवलं आहे प्रत्येक ऑनरने. ऑन साईडला फटका सजवला डीपमध्ये क्षेत्ररक्षक मिड विकेटला मात्र वैभव पाहायला मिळतोय. एक मिळणार सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 32 धावा धावफलकावर. इथे विन झाला तर लगभग तिकीट मिळेल ते म्हणजे क्वालिफायरचं म्हणजे लगभग असणार कारण की आजच्या शेड्यूलच्या मॅचेस थोड्या फसलेल्या आहेत. एका टीमसाठी जर बघायला गेलं तर कुठे ना कुठे ही स्पर्धा समाप्त झाली असं म्हणायला हरकत नाही. आता शॉर्ट बॉलला उडवलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली कॅच करणार काय कमालीचा कॅच केलाय यावेळेस फिल्डरने मिस्टर हार्दिक पाहायला मिळतोय एसडीजे. हार्दिकची चांगली कॅचिंग परंतु मागच्या मॅचमध्ये ज्याने धुमाकूळ घातलं होतं ज्याची बॅट बोलली होती ज्याने धाबा बनवले होता तो फलंदाज झालाय वैभव मॅन फ्रॉम मुनबाट. पाहूया यावेळेस समोर इन्फॉर्म गोलंदाज आहे तर समोर इन्फॉर्म फलंदाज देखील आहे. आता मात्र बेस्ट वर्सेस बेस्ट ची लढाई आहे. ससे मारले हरिण मारली आता वाघ हा समोर वाघ आलाय. बघूया काय होणार. शॉर्ट बॉलला पुल पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क षटकार. ऑन साईडला फटका स्विंग केलाय डीप मध्ये क्षेत्ररक्षक वैभव पाहायला मिळतोय. एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावेसाठी काय गडबड होत आहे इकडे. यावेळेस विकेट सॅक्रिफाईस करतोय फलंदाज मिस्टर आर्य. येतोय तो म्हणजेच हिमांशू. चौथं षटक सुरू होतं आणि यावेळेस मात्र रनआउटच्या रूपामध्ये आपण बघू शकतात विकेट आलाय. काय स्ट्रोक खेळला याकरता स्ट्राईक घेतली होती यासाठी केला होता अट्टास आणि इकडे मात्र चौकार 4 धावा. स्कोरबोर्ड बघायला गेलं तर 42.
43 स्कोर कार्डवर 4 षटकाच्या समाप्तीनंतर एच लागले आणि यावेळेस शॉर्ट थर्डमॅनला चेंडू उडवला जाईल, एकदा पूर्ण केली जाईल. गोलंदाज योगेश साने आपल्याला पाहायला मिळतोय. चौवेचाळीस धावा धावपलकावर लागले जात आहेत. षटक क्रमांक 5 आपल्याला पाहायला मिळते. वैभव आल्यावर मात्र कुठे ना कुठे खळबळी झालेली आहे मैदानाच्या आतमध्ये. षटकार चौकार पाहायला मिळत आहेत. आजचा दिवस अप्रतिम गेलेला आहे आतापर्यंत वैभवचा. सुपाबा शुक्रवारचा दिवस आपण पाहू शकता. स्पर्धेचा दुसरा दिवस 12 टीम टोटल पाहायला मिळतात. रिव्हर्स टीम गेला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांना पकडता येणार नाही, नाही भेटणार, निघून जाणार. सीमारेषा पार येतोय चौकार. सटेम गेला. उलटा फुलटा खेल दिया बल्लेबाज ने. 4 रन. स्कोरबोर्ड 48. 48 धावा धावपलकावर. ओहो एज लागले. महत्वपूर्ण कॅच आहे. विकेट महत्वपूर्ण टिपून दिलाय. समीरने कॅच जेवला यावेळेस टिपलाय. 2 अकरपट्टीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळाले. गोलंदाज योगेश साने कॅच टिपताना समीर. विकेट गॉन. यस तर ज्या विकेटच्या शोधासाठी गोलंदाज योगेशला आणलं होतं तो विकेट मिळवून दिलाय. आतमध्ये येऊन क्रॉस बॅटेड फटका सजवला. एज लागली शॉर्ट थर्डमॅनला. अगदी मात्र कॅच केलंय. थोडा दबावचा कॅच होता परंतु यावेळेस कॅच टिपलाय. डाव्या हाताचा फलंदाज झालेला आहे. दुपारच्या 17 मध्ये धावा निघतायत, धावा बनतायत, यात वाद नाही. धीरज पाटील नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येतोय आणि योगेश तयार. चेंडू फेकून झाले 3 चेंडूचा खेळ बाकी. टायमर ऑन आहे बघा. थोडा स्पीडअप ठेवा खेळाला. फटका इकडे चांगला खेळलाय. डीप मध्ये चित्ररक्षक. कॅच होणार का? काय कॅचिंग घेतलंय. अगदी साहिल आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने जेव्हा कॅच उडतो ना तेव्हा अर्धी कामगिरी गोलंदाज करतो, अर्धी कामगिरी क्षेत्ररक्षकाला निभावची असते आणि ही कामगिरी अचूक निभवलेली आहे. यावेळेस आपण बघू शकता साहिलने विकेट आला तसा गेला. इथे फलंदाज अठ्ठेचाळीस वर 5वा विकेट. हरकत नाही. आणि यावेळेस आपण बघू शकता 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल सुनिकेत दादा यांच्याकडून. त्यांचे संघमाला इकडे मात्र खुश होत असताना आणि डीजे वाजत असताना. यस आपल्या 12व्या खेळाडूला देखील नाव माहिती नाही.
2 मिनिटं पंच स्कोर आम्ही क्रिएट करू कारण की मेगा स्क्रीनवर स्कोर अपडेट होत नाहीये. जो आउट झाला कोणाला नाव माहिती असेल तर कळवा. चिन्मय बाद झालेला आहे. हॅट्रिक बॉल होता आणि चिन्मय इकडे आपण बघू शकतात बाद होताना पाहायला मिळते. ओराज आलेला आहे नवीन फलंदाज आणि काय षटक हाताळलंय इथे गोलंदाज योगेशने. 5 धावा 3 विकेट अगदी अचूक कामगिरी केली इथे योगेशने. 5वं षटक समाप्त होत आहे. स्कोरबोर्ड 48-48 वाजव. यस पौराज कोरे आणि हिमांशू पाटील अगदी बघायला गेलं तर हर्षल आलेला गोलंदाजी मार्कवर. मागच्या मॅचमध्ये देखील टार्गेट अगदी 55 पोहोचवलं होतं आणि 56चं टार्गेट घेतलं होतं सुनिकेत 11ने. या मॅचमध्ये देखील जर बघायला गेलं तर 48 झालेले आहेत. इथून मात्र 10 आल्या तर 58, 12 आल्या तर 60 आणि त्याहून जास्त आलं तर खूप चांगलं. बघूया. पहिलाच बॉल ऑन साईडला फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वैभव काय फिल्डिंग करतोय. वैभवची वारंवार पाय थोडे स्लिप होत आहेत आणि ही गडबड करत असताना बॅकअपला कोणी नाही. इथे मात्र धावा मिळतील 6 टोटल. यावेळेस खराब 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 क्रिकेट खराब थ्रो गोलंदाजाकडून पाहायला मिळतोय आणि 6 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 6ने पुढे जाईल. 54-54. हे बघा 2+4 बॅट्समनच्या नावावर जाणार. चांगला चेंडू डॉट बॉल येतोय. अपील केली जाते. वारंवार वैभवचे पाय स्लिप होत आहेत. ज्या प्रकारे मला वाटते बुट पूर्णच घासलेले आहेत का काय. सुनिकेत दादा इकडे आलेले आहेत. एक शूज मला तिथे मागवावे लागतील प्लेयरसाठी आणि पाय थाऱ्यात राहत नाहीयेत. वैभव साईज नंबर सांगून ठेव. आपण नक्कीच एक ऑर्डर देऊया ऑनलाईन. फटका चांगला आहे. टायमिंग प्रॉपर आहे. चेंडूने केलाय हवाई सफर. आउट ऑफ द पार्क. षटकार. 60 धावा धावपलकावर. पहिल्या बॉलला झालेली गफलत आणि त्याचा फायदा झाला समोरच्या टीमला. अगदी रनआउट घेण्याचा प्रयत्न केला परंतु बॅकअपला इथे मात्र क्षेत्ररक्षक पाहायला मिळालं नाही आणि त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर चौकार मिळाला थ्रोचा. 60 धावा धावपलकावर. 3 बॉलमध्ये आल्यात 12 आणि काय फटका सजवलाय. शॉर्ट बॉलला फुकचा फटका. षटकार. षटकार. 6 धावा धावपलकावर लागले जात आहेत. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या 66. शेवटच्या षटकामध्ये हिमांशू नावाचं वादळ मैदानामध्ये आलंय. उंच गेलाय. कॅच होईल का. यावेळेस कॅच देखील ड्रॉप होत आहे. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी जात असताना आता विचार विनय सुरू आहे की काय करू. हिट करू का नको करू. कारण की पहिल्या बॉलवर ओव्हरथ्रोचा चौकार आलाय. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 2ने पुढे जाईल. 68. किस्मत भी बहादुरों का साथ देते आणि हेच पाहायला मिळालं. इकडे कॅच ड्रॉप झाला. लास्ट बॉल लास्ट ओव्हरचा 68 स्कोर कार्डवर. 21 धावावर खेळतोय वैयक्तिक. ओहो शॉर्ट बॉल होता. बॅटवर तेवढा प्रॉपर आला नाही. मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि 2 पूर्ण झाल्या. तिसऱ्यासाठी येत असताना 3 देखील पूर्ण होतील
आणि 3 धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 71-71, म्हणजेच आताच्या षटकामध्ये जर बघायला गेलं तर 23 धावा आलेल्या आहेत. 72 धावेचं टार्गेट सुनिकेत 11ला. आणि पाजणं पुण्याचं काम आहे आणि पंचाला पाणी पुरवलं जात आहे. जाऊयाच दुसऱ्या फेरीकडे, जिथे आपण बघू शकतात की एक बाजूला टीम असेल राहुल रॉयल्स आणि दुसऱ्या बाजूला टीम आहे ती म्हणजे सुनिकेत 11. टॉस जिंकला, फिल्डिंग घेतली सुनिकेत 11ने. राहुल रॉयल्सने धावा बनवल्या त्या म्हणजे 7-1. 71 बनवल्या, 72 धावेचं टार्गेट. ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. हर्षल नो स्ट्राईकला आणि स्ट्राईकला उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज हिमांशू, ज्याने कम्मालीची बॅटिंग केली शेवटच्या षटकामध्ये. 3 उत्तुंग षटकार त्याच्या बॅटमधून आल्या. सुपर स्ट्रोक, एक ओव्हर थ्रोच्या त्याच्या खात्यात आला चौकार आणि 2 कडक स्ट्रोक षटकार फेकले. हरकत नाही. 71 बनवलेत, 72चं टार्गेट आहे.
6 ओव्हरची मॅच आहे. 36 बॉलमध्ये 12ची सरासरी मेंटेन करायची आहे. 10x बॉल आहे आणि 10x बॉलमध्ये 12ची सरासरी मेंटेन होते. आपण कितीदा बघितलंय. शॉर्ट बॉलला यावेळेस गॅप शोधण्याचा प्रयत्न केला. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात. खराब चेंडू होता मी म्हणेल. फलंदाजासाठी एक उपयुक्त चौकार षटकार जाणारा चेंडू, त्यावर मात्र डॉट आलाय. कधी कधी होते. पहिलाच बॉल डॉटने सुरुवात. दुसरा बॉल घेऊन तयार. शॉर्ट बॉलला यावेळेस गॅप मध्ये टाकलाय. इथे चेंडू एका बीट केलं. 38 सर्कलच्या खेळाडूला नाही थांबणार. येतोय चौकार. 4 धावा. अगदी यावेळेस तयार होता फलंदाज उत्कर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने पहिला चेंडू पहिला निहारला आणि यावेळेस दुसऱ्या चेंडूवर तयार राहिला. चौकार खेचला जातोय. गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय हिमांशू पाटील. 2 चेंडू 4 धावा. 72चं टार्गेट. 12ची सरासरी मेंटेन ठेवायची आहे प्रत्येक ओव्हरमध्ये. खरा खेळ शेवटच्या 2 ओव्हरमध्ये होतो आणि आपण या मॅचला देखील पाहिलं. शेवटचे 2 ओव्हर जे असतात ते प्रॉपर बॉलर नसतात, तिथे मात्र फायदा होतोय. कट केलेल्या हलक्या हाताने मात्र इकडे नकार दिला नोस्ट्राईकच्या फलंदाजाने. आता मात्र इकडे पुन्हा एकदा नकार देतोय. थोडी रनिंग बिटवीन द विकेटवर लक्ष द्यावं लागेल. हर्षलला तयार राहावं लागेल. ह्या धावा होतात. आपण जर बघितलं असेल तर इंटरनॅशनलला देखील 2 खेळाडूंमध्ये ताळमेल असणं गरजेचं आहे. तुम्ही खेळाकडून नो स्ट्राईकला पाय टेचून उभे राहतील तर रन नाही होणार. थोडं स्टार्ट घ्यावं लागेल. इथे आपण बघू शकतात की दोन्ही वेळेस मात्र संधी आली होती. दोन्ही वेळेस मात्र यावेळेस हर्षलने नाही सांगितलं. 3 बॉल 4 धावा. लोअर फुल टॉसला सरळ बॅक टू बॉलर. 4 मध्ये 4. सुपर गोलंदाजी. सध्या तरी थोडं संयमी खेळी होत असताना मैदानाच्या आतमध्ये उत्कर्ष कडून 4 चेंडू 4 धावा. हर्षल चांगला फटका आहे. स्टेप आउट करून इनफिल्डच्या वरून पॉइंटच्या भागामध्ये चौकार. 4 धावा. 5 चेंडू मागे 8 धावा झालेले आहेत. पाठलाग सुरू झालेला असं म्हणायला हरकत नाही. 72चं 2 ते 3 चेंडूचा विचार केला तर ते देखील चौकाराचे होते, परंतु नशिबाची साथ गोलंदाजाला मिळाली. जिथे मात्र गॅप मिळाला नाही उत्कर्षला. 2 चौकार अगदी चेंडू बनवून मारले. चेंडू फेकून झालेत. 5 धावा झालेत. 8 शेवटचा बॉल. फुलटस बॉल. हा देखील गॅप काढलाय. यावेळेस देखील मात्र गॅप शोधलाय फलंदाजाने. अगदी स्वतःवर नाखुश आहे, कारण की 2 एक चेंडूचे होते, चौकाराचे होते. त्यामुळे स्वतःवर नाराज होत असताना पहिलं षटक समाप्तीनंतर 12 धावाच्या धाव्याची गरज होती. धावा बनवल्या तिथे मात्र सुरुवातीच्या षटकामध्ये. 1 ओव्हर 12 धावा म्हणजेच 30 चेंडू आणि 30 चेंडूमध्ये 60 धावेची गरज.
चला जाऊया मात्र मॅचकडे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 12. पहिला बॉल गोलंदाज मॅन फ्रॉम मुंबाट मिस्टर वैभव. 2 धावा मात्र पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. फलंदाज हर्षल आणि त्याच्या जोडीला उत्कर्ष. आता यावेळेस चांगला तालमेल पाहायला मिळाला. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार करा. 14 धावा धावफलकावर लागल्या जात आहेत. एक बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच राहुल रॉयल आणि दुसऱ्या बाजूला सुनिकेत 11. दोन्ही टीमचे संघमालक इकडे उपस्थित आहेत आणि सध्या तरी मॅचचा आनंद घेत असताना रिक्वायर्ड रन रेट बरोबर 12च आहे आणि त्यानुसार फलंदाजी देखील होत असताना अगदी मात्र परिस्थितीमध्ये स्वतःला यावेळेस सामावून घेणं गरजेचं असतं. त्यालाच मात्र एक चांगला खेळाडू म्हणून ओळखलं जातं. परिस्थितीनुसार खेळ होणं गरजेचं आहे. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 15-15. षटक क्रमांक दुसरा पाहायला मिळते. 2 चेंडूचा खेळ झालाय. एक बाजूला आक्रमकता तर दुसऱ्या बाजूला संयम यावेळेस आपण बघू शकतात. चेंडूचा खेळ 2 झालेल्या धावा झाल्यात 15. तिसरा चेंडू घेऊन तयार. समोर मात्र उत्कर्ष राऊत आपल्याला पाहायला मिळतोय. काय फटका खेळलाय उत्कर्षच्या बॅट मधून. M1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका सीधा तीर की तरह. यावेळेस 4 धावा चौकार. 4 धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्टेप आउट करून स्ट्रोक खेळला जातोय आणि यावेळेस मात्र आपण बघू शकतात ओव्हर पिच चेंडूला काय कमालीचा फटका सजवला. 19 धावा धावफलकावर. 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 3 चेंडू बाकी आहेत. चांगली सुरुवात इथे करून देत असताना सुनिकेत 11ला दोन्ही फलंदाज उत्कर्ष आणि स्लोवरला पिक केलाय. अगदी आपण बघू शकतात यावेळेस 6 धावा षटकारासाठी चेंडू फेकून दिलाय. काय फलंदाज आहे कारण की खूप मोठा दणगा अनुभव आहे फलंदाजाकडे. T20 क्रिकेट खूप प्रमाणात खेळला जातो आणि त्यामुळे त्याच्याकडे प्रॉपर टायमिंग आहे. नकल बॉल आणि नकलला खेळण्याची अक्कल गोलंदाजाकडे यावेळेस फलंदाजाकडे यावेळेस पाहायला मिळाली. पुन्हा एकदा फिरता चेंडू शॉर्ट बॉल होता परंतु इकडे मात्र सरळ हातामध्ये खेळतोय. धावेचा विचार धावा 25-25. चेंडू फेकून झालेत 5. यस सुनिकेत 11च्या प्रत्येक प्लेयरला षटकारासाठी 500 रुपये कॅश प्राइज दिलं जाईल त्यांचे संघमालक सुनिकेत पाटील यांच्याकडून. चेंडूला जाऊ दिला. पंचाचे हात खोलताना वाईट बॉल येतोय. स्कोरबोर्ड 26. 26 धावा. ज्या सुरुवातीची गरज होती ती सुरुवात करून दिलंय. खास करून उत्कर्षने. काय फलंदाज आहे क्लास. फुल टच बॉल अगदी ऑन साइडला फटका सजवला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मात्र यावेळेस चेंडू जातोय. एक आणि हे बघा ही क्वालिटी आहे. मौका मिला और 2 बल्लेबाजों ने रन चुरा लिए. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावर. येणारे 24 बॉल. 24 बॉल मध्ये 11.11च्या सरासरीने 44 धावेची गरज. गोलंदाज कौशल आपल्याला पाहायला मिळतोय. मॅन फ्रॉम अक्करपट्टी गोलंदाजीसाठी तयार. 2 ओव्हर 28 धावा.
14च्या सरासरीने धावा बनवल्यात. आता 11च्या सरासरीने 4 ओव्हरमध्ये 44 बनवायचे आहेत. चौथी मॅच होणं आणि इकडे आपण बघू शकतात की दोन टीम मध्ये झुंज चालू आहे, कारण की इथे मात्र मॅच जिंकली तर लगभग तिकीट मिळणार, ते म्हणजेच सुपर 6. शॉर्ट बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केला, मात्र इकडे सरळ शॉर्ट थर्डमॅनच्या हातामध्ये जातोय. थोडं मिसफिल्डिंग होत असताना फंबल झाली आणि यावेळेस मात्र एक धाव मिळाली. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 29-29 अगोदरच गाठ घेतलं होतं. इकडे मात्र फलंदाजाने रिव्हर्स अटेम्प्ट केला. आता मात्र आपण बघू शकता स्ट्राईकला फलंदाज उत्कर्ष राऊत आलेला आहे. शॉर्ट बॉलला अगदी पुल केलाय, परंतु इकडे फटका फसलाय आणि इकडे चांगली कॅचिंग आणि मात्र यावेळेस विकेट मिळवून दिला महत्वपूर्ण. बॅक टू डग आउट मिस्टर उत्कर्ष. एस डी जे नवीन बॅट्समन बॉबी. पहिलाच बॉल हलक्या हाताने खेळून काढलाय बॉबीने. लॉंग ऑफ रिझनला एक पूर्ण केली. इथे मात्र हर्षल, मी म्हणेल की यावेळेस देखील थोडी रनिंग बिटवीन द विकेट. सडपातळ बांधाय, चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे, परंतु तयार राहणं देखील गरजेचं आहे. एक धाव्याने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 धावा धावपलकावर आणि चांगली स्टार्ट मिळालेली आहे. आता मात्र हर्षलची नजर देखील बसलेली आहे. फलंदाजाने गार्डच चेंज केलाय. यावेळेस बघूया गोलंदाज काय करतोय. फुलटस बॉलला सरळ बॅटने खेळलाय. इथे मात्र डीप मध्ये क्षेत्ररक्षक. एक धाव मिळाली आणि इथून एकच मिळणार. काय कमालीचं क्षेत्ररक्षण होत असताना केदार.
हॅलो 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 माईक चेक. 15 बॉल आणि 23 धावेची गरज. आणि काय कमालीचा स्ट्रोक योगेशचा खेळला जातोय आउट ऑफ द पार्क. कॅमेरामॅनच्या भेटीसाठी अभिवा. हॅलो यस सर. हॅलो 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 माईक चेक. षटकार पुन्हा एकदा अलग मूड में आई है बल्लेबाज. सालग पुन्हा एकदा षटकार. पहिले बॉबी आता योगेश. मॅच बनती हुई. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे सुनिकेत दादा पाटील कडून. संघ मालक अगदी त्यांच्या स्वागतामध्ये हे षटकार येत असताना स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 61 71 11ची गरज. ओहो काय चेंडू हाताळलाय. प्रॉपर ब्लॉक यॉर्कर. परंतु 25 धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. आता मात्र 11 धावेची गरज. चेंडू असतील ते म्हणजेच 12. काय योगेश आला आणि काय योगेशने फटकेबाजी केली आहे. सुपर स्ट्रोक लगावले. कमालीची बॅटिंग सुपर आपण बघू शकतात. आयकॉन खेळाडूने देखील मात्र हात खोलले. गोलंदाजी मार्कवर कौशल. 12 गेंदों में 11 रन की जरूरत है. मैच को बना लिया, अब मैच को जीत भी सकते. आणि ओपनिंगला आलेला फलंदाज हर्षल स्ट्राईकला आहे. मॅच अगदी मात्र आता मजबूत पकड आहे या मॅचवर सुनिकेत 11ची. पहिल्या मॅचला देखील मात्र जर बघायला 56 धावा चेस करण्यात आला. या मॅचमध्ये थोड्या जास्त धावा पाहायला मिळाल्या 71. आणि तिथे देखील आपण बघू शकता सुपर बॅटिंग करत असताना हे दोन्ही फलंदाज खास करून बॉबी आणि त्याच्याबरोबर योगेश. आणि सुरुवात करून दिली ती म्हणजेच उत्कर्षने. रिव्हर्स अटेम्प्ट केला आहे. इथे मात्र फुलटच चेंडू बीट केला आहे परंतु एक धाव पूर्ण केली. स्कोरबोर्ड 1ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड बायच्या रूपात यावेळेस ही सिंगल. स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 62 10 धावेची गरज 11 मध्ये. हर्षलला मात्र दोन्ही मॅचला संधी देण्यात आली. ओपनिंगच्या भूमिकेत कुठे ना कुठे लक फॅक्टर आहे. मॅच जिंकते परंतु तो लय दिसला नाही. आज का दिन बना नाही हर्षल के नाम रहा नाही. बॅटिंग करताना गोलंदाजी खूप चांगली हाताळली. हलक्या हाताने मात्र यावेळेस चेंडू खेळला जातोय. काय चेंडू हाताळला इकडे मात्र पायामध्ये हात खोलण्याची चेंडू दिले संधी दिली नाही. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 63. 10 बॉलमध्ये 9ची गरज. पुन्हा एकदा मात्र डाव्या हाताचा गाड इकडे घेतलेला आहे फलंदाजाने. जो डावा दोन्ही बाजूने खेळत असताना फलंदाज पाहायला मिळते. ऑन साइडला आता मात्र बॅटच्या रडार मध्ये निघून जाणार सीमारेषा पार. येतोय चौकार. 4 दबा. सीधे बल्ले से रन बन नहीं रहते. बल्ले उल्टा घुमाया और गेंद को भेजा 4 रनों के लिए. 5ची गरज आहे. 9 बॉल 5 धावेची गरज. ह्यानंतर होणारी मॅच पुन्हा एकदा पाहायला मिळेल सुनिकेत 11 आणि त्यांच्या विरुद्ध शिवतीर्थ 11. शिवतीर्थ 11 कॅप्टनला पाठवा टॉस बॉक्स कडे. क्लीन बोल्ड केलेला यावेळेस फलंदाजाला. बॅक टू डग आउट. 8 चेंडू आणि 5 धावेची गरज.
असं मॅच संपल्यावर मी विनंती करेल पवराजजी कोरे आपण मुख्य व्यासपीठावर या कृपया करून आयोजकांचा आदरपूर्वक आपल्याला हा कॉल आहे विनंती असेल पवराजजी कोरे आपण मुख्य व्यासपीठावर या आपलं स्वागत आहे चला स्पीडअप ठेवा खेळाला अगदी मात्र 5वं षटक ऑन आहे आणि 8 मध्ये 5 धावेची गरज वैभव मॅन फ्रॉम दिलवाडी यावेळेस पहिलाच बॉल खेळ चांगला चेंडू हाताळला जातोय इकडे चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट करण्याचा प्रयत्न बॅकअप पाहायला मिळते एकदा पूर्ण केली स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल स्कोरबोर्ड 68 4 ची गरज स्ट्राईकला फलंदाज योगेश साने त्याच्या बॅटमधून कमालीचे षटकार पाहायला मिळाले 2 सलग बॅक टू बॅक आणि मॅचला एकदम फ्री करून टाकली चारची गरज 7 बॉल 4 धावेची गरज 6-8 स्कोर कार्डवर अगदी चांगली गोलंदाजी चांगली फलंदाजी होत असताना मैदानाच्या आतमध्ये सुनिकेत इलेव्हन टीम कडून ओहो काय बॉल हाताळलाय प्रॉपर ब्लॉक चेंडू हाताळलाय एक पूर्ण केली आणि वैभव रनिंग बिटवीन द विकेट मध्ये खूप चतुर आहे त्याने 2 देखील पूर्ण केल्या आता मात्र 6 बॉल 2 धावेची गरज चला घाई करा टीम राहुल रॉयल्सला टीम विनंती आहे थोडा स्पीडअप ठेवा 6 बॉल 2 ची गरज यानंतर मात्र नेक्स्ट मॅच सुनिकेत 11 वर्सेस शिवतीर्थ 11 शिवतीर्थ 11 कॅप्टनला आपण पाठवून ठेवा चला घाई करा टीम सुनिकेत 11 ला विनंती आहे मॅच ऑन करा 6 मध्ये 2 ची गरज सहा चेंडू 2 धावा मॅच जिंकण्यासाठी अनिकेत आलेला आहे गोलंदाजी मार्कवर सनिकेत छह गेंदों में 2 बनाने स्ट्राइक पर वैभव आणि मागच्या मॅच मध्ये देखील वैभवने षटकाराने फिनिश केला या मॅच मध्ये देखील षटकाराने फिनिश करतोय इकडे फिनिशर म्हणून पाहायला मिळालं वैभव दोन्ही मॅच मध्ये सुनिकेत 11 ने जिंकले मॅच अभिनंदन सुनिकेत 11 सुपर मॅच टॉस साठी मी विनंती करेल या आपण टॉस करून घेऊया सुनिकेत 11 आणि त्यांचे विपक्ष शिवतीर्थ 11 कॅप्टन या आपण टॉस साठी मॅच नंबर 10 आपण बघू शकता ग्रुप मॅच सुरू आहे राहुल रॉयल्स वर्सेस सुनिकेत 11 हिमांशु पाटीलने 24 धावा केल्या होत्या पहिल्या बॅटिंग करत असताना हितेश पाटीलने 16 वैभव कोरेने 15